हा माणूस इथे काय करतोय? अरे मला माहिती आहे की तुला रायाला इथे बघून धक्का बसला असेल, पण तुला हे माहिती नाहीये नाही नाही तन्मय, सांग हे सगळं खोटं आहे. बोल, हे सगळं खोटं आहे. हे खरं आहे आरोही. गुड मॉर्निंग. तन्मय, काय आज सकाळी सकाळी माझी आठवण? काय झालं? रात्री स्वप्नात आलो होतो का मी? खरं सांगू तर माझ्याही स्वप्नात तू आली होतीस. ते म्हणतात ना, ज्या व्यक्तीचा विचार आपण जास्त करतो त्याचीच स्वप्न पडतात. कोणीतरी खरं म्हटलंय. मला जरा बोलायचं तुझ्याशी. अगं रात्री इतकं बोललो ना आपण स्वप्नात, ते समुद्र किनाऱ्यावर. अजून काय बोलायचंय? तू खूप बडबडतेस हा. ऐक, मला खरंच बोलायचंय. मी सिरियसली बोलतेय. बरं बोल. नाही, असं फोनवर नाही, भेटून बोलूया. ओहो, मला भेटायची ओढ वगैरे लागली की काय? तन्मय, ओके ओके, सॉरी सॉरी सॉरी. ओके, आपण भेटूया. मला पण तुला भेटायचंच होतं, पण आग्र्यावर नको. आपण बाहेर कुठेतरी भेटूया. ओके ओके, बाय. काय झालं अरे? टेन्शन मध्ये दिसतेस. घडलंच तसं. आपण बोलू त्यावर, पण मलाही तुला काहीतरी सांगायचं आहे. पण त्याआधी मला तुला काहीतरी विचारायचंय. काय? तुझा आणि रायाचा काय संबंध आहे? आमचा संबंध नाही नाही, काहीच नाही. का? फॉरेन काकांनी सांगितलंय सगळं मला. तुझ्या मोबाईलवर रायाचा फोन आला होता. ते म्हणाले की त्यांनी स्वतः बघितलंय हे. तन्मय, प्लीज मला खरं काय ते सांग. तोपर्यंत मला चैन पडणार नाही. तुला त्रास देतोय का तो? सांग ना प्लीज. अरे टेन्शन घेऊ नकोस. काकांचा गैरसमज झाला होता आणि त्यातून फॉरेन काकांना माझ्यावर आधीपासूनच संशय आहे. त्यात मी काय करू? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, स्वतःपेक्षा जास्त. आणि तू म्हणतोस ते खरं असेल. फॉरेन काकांना गैरसमज झाला असेल काहीतरी. थँक्यू अरे, तुझ्या या विश्वासासाठी खरंच थँक्स. आणि तू समजूतदार आहेस, माझ्यापेक्षाही जास्त. तुला काहीतरी सांगायचं होतं ना? आता नको, नंतर सांगेन. का, काय झालं? आत्ता वेळ नाहीये. आपल्याला तयारी करायला पाहिजे, लेट होते. आपलं लग्न ठरलंय, आठवतंय ना? तयारी करायची आहे, घरचे वाट बघत असतील. चल. तन्मय, तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? आय लव्ह यू. बाय. बाय. आरोही,
काय झालं? तू अजूनही डिस्टर्ब वाटतेस. तर मी खरं सांगू, माझ्या डोक्यातून तो विषय जात नाही. अरे मी तुला नाही फसवणार. मला सगळं छान करायचं. आपलं नवीन आयुष्य, आपलं भविष्य सिक्युअर करायचं. अरे त्याबद्दल शंकाच नाहीये, पण हे राया प्रकरण मला काही समजत नाही. अरे ते सगळं जाऊ दे. तू बोललीस ना तुझा माझ्यावर विश्वास आहे म्हणून. माझ्यासाठी एवढं खूप झालं आणि तो विश्वास टिकून ठेवण्यासाठी मी काहीही करू शकतो. विश्वास आहे आणि तो कायम असेल, कारण गैरसमजाला ना विश्वासानेच संपवता येतं. पण ह्या डोक्याचं काय करू? त्यात सतत असे विचार येत असतात. तेव्हा मनाने विचार करायचा. नातं टिकतं आणि माझ्यासाठी नातं महत्वाचं आहे. मला पण. आय ट्रस्ट यू. थँक्यू. बाय. बाय. जा. तुझा काय जा ना. बाय. बाय. अशा वेळी मी आरोहीला काहीच सांगू शकत नाही. सॉरी आई, सॉरी. हे का उशीर झाला आज? हो अगं, तन्मयशी बोलत होते. अच्छा, नाही मग काय बोलायलाच नको ना. तेच म्हणणार होते मी, तुझा चेहरा एकदम असा खुलल्यासारखा वाटतोय म्हणून. म्हणजे प्रेम अगदीच उठू चाललंय तुमचं. झालं. अगं ताई, काय आहे ना, तुझा चेहरा खूप एक्सप्रेसिव्ह आहे, तर तू काहीच लपवू नाही शकत. अप्पू, थोडं जास्त होतंय हा आता. बघ, आता पण तू लाजतेस, पण लपवण्याचा प्रयत्न करतो. हा, जमत नाही ती वेगळी गोष्ट, पण तुझ्या मनातलं ना सगळं दिसतंय चेहऱ्यात. एक मिनिट, हे बघ, जेव्हा तू असं काहीतरी बोलतेस ना, तेव्हाच मला लाजायला होतो. ते जाऊ दे, पण काय रोमॅन्टिक गप्पा मारल्या? काही नाही ग, जनरलच. शी, एकांतात भेटल्यावर तुम्ही अशा गप्पा मारता? बाहेर कशाला भेटता? इथेच भेटत जा ना जनरल गप्पा मारायला. आणि तू बोरिंग आहेस हे माहिती होतं मला, पण जीजू जरा रोमॅन्टिक वाटला होता ग. तो पण तसाच निघाला. ए, काय राग आला वाटतं अहोंना बोलल्यावर? नाही, अजिबात नाही. सुनो दुनिया वालो सुनो, प्रेमात पडलं की त्यांच्याशी गुलुगुलू बोलतात आणि सख्या बहिणीला रागवतात. ये कौनसा न्याय है, कौनसा? हे फिल्मी बघ, आता पण तू तेच करतेस. असंच असतं ग, माझ्या वाटणीचं प्रेम त्याला केलं असत आणि माझं प्रेम आटलंय ग, आटलंय. हो ग, असं कधीच नाही होणार ग. तू असा नको विचार करूस. हा, ते कळेलच ना. तुझं लग्न ठरलं ना, बघूयात. आणि तुझं लग्न ठरलं ना की मग तुला हे सगळं कळेल. हा काय जो मला त्रास देतेस ना, तो सगळा बाहेर येणार आहे. पण अप्पू, हे खरंय हा. मी असं ऐकलं होतं की आपण प्रेमात पडलो ना की एकदम हरवून जातो. हे त्या RSTDM सारखं ना. हे पण हे खरंय हा. तू बोलतेस तर आता तू खरंच हरवलेली वाटतेस. नाही ग, उलट मी स्वतःला सापडले असं वाटतंय मला. अच्छा, आता हे फिल्मी नाहीये का? आणि आता तर काय बाबा, प्रेमाचा फिवर सुरू झालाय आणि तो फिवर वाढतच जाणार आहे. म्हणून मी तुला सांगते, माझ्यापासून दूर राहा. नाही तर मला ते प्रेम लव्ह फिवर मला नको व्हायला ना. हो, नको व्हायला. मला तर वाटतं तुला हवा आहे. अगं काय? अप्पू गेले काही दिवस तू. सभ्य मुलगी ओय, माहितीये का? इकडे बघ, मला- इकडे मला- बघ. तन्वी, जरा तन्मयला म्हणा आईने बोलवलंय.
काही काम आहे का? मला सांग ना. काम काही नाहीये, मला जरा त्याच्याशी बोलायचंय. अगं पण तो घरी नाहीये, तो बाहेर गेलाय. सकाळी गेला तो अजून आलाच नाही. नाही ना, आणि फोन करायची तर काही पद्धतच नाहीये. बराच वेळ झाला. काही सांगून गेलाय का कुठे जाणार म्हणून? नाही, काही म्हणला नाही तसं. पण आई, आता आपण समजू शकतोच ना. काय? घाई त्याचं लग्न जवळ आलंय. कदाचित आरोहीला भेटायला गेला असेल. हो असेल, पण सांगून जायला काय हरकत आहे? आता काय, कोण आई आणि कोण बहीण? साहेबांच्या सगळ्या प्रायोरिटीज बदलणार आहे बघ आता बायको आल्यानंतर. काय अरू, तुझी सगळी तयारी झाली का नाही? झाली. इथलं काय टेन्शन घ्यायचं नाही. आम्ही सगळं सांभाळून घेऊ. हाँ हाँ बेटा, सब हम संभालेंगे. फेर अहो तुम्ही सगळे आहात म्हणून तर 3 दिवसावर लग्न मान्य केलं ना मी. नाहीतर कसं शक्य होतं सगळं. तुम्ही आहात त्यामुळे मला आग्रहाची अजिबात चिंता नाहीये. हाँ, हम है तो क्या गम है. म्हणजे अरू, तुझं लग्न आहे ना, तो असा एकदम जोरशोर मध्ये होणार ना. हा आपला जो आग्रह आहे ना सगळा, तो एकदम आनंदाने भरून जाईल. आणि नंतर रिकाम होईल. हा यार अरू, म्हणजे आता लग्न झाल्यानंतर तू सासरी जाणार. अरू, खूप आठवण येईल अरू आम्हाला तुझी. बेटा, आम्हाला विसरणार तर नाहीस ना तू? काका तुम्हाला कशी विसरेन मी. मुलगी ही शेवटी पडक्याचं धन असतं ना. अरू, काय माहिती आहे ना, तुझ्यामुळे आग्रहामध्ये एकदम अशी जान असते. काय बोलतात ते, जाग असते. जाग असं एकदम सगळ्यांमध्ये असं एनर्जी असतो. कारण काय माहितीये, तू आग्रहाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ना एकदम स्वतः असं एकदम पर्सनली त्याच्यामध्ये लक्ष देते. नाहीतर कोण इतक्या आपुलकीनं बघतं ना. कारण काय माहितीये, तू आग्रहाला ना एक असं खानावळ म्हणून ट्रीट नाही केला कधी. आणि आम्हाला पण असा नुसता मेंबर नाही तर एकदम फॅमिली मेंबर म्हणून तू ट्रीट केलास. त्यामुळे तू नसली ना इकडे तर मग आम्हाला चैन नाही पण. आमचा एकटेपणा दूर केलास. आज हे काय आयुष्य जगतोय ना, ते सगळं बोनस आयुष्य आहे. नाहीतर आम्हा म्हाताऱ्यांना कोण विचारणार. हा, हे बरोबर बोललो तुम्ही. म्हणजे मला पण असं वाटतं ना, जेव्हा मी आग्रहामध्ये आलो ना तेव्हापासून मी तर बोलतो कमीत कमी 4-5 वर्ष तरी माझा लाईफ वाढला. तू इकडे नसली तर आम्हाला चांगलं नाही वाटत. सकाळी सकाळी सायकलची बेल मारून आम्हाला झोपेत तर कोण उठवणार. वाचायला पेपर कोण आणून देणार. आमच्या आवडीच्या भाज्या कोण खाऊ घालणार आम्हाला. तुझी ती प्रेमाची शिस्त सगळं आम्ही मिस करणार. पोरी, तुझ्या आश्रयामध्ये आमचं जगणं होतं ग. तूच जर नसतीस ना तर आम्ही इथे कसे राहिलो असतो. मी खूप ठरवलेलं की रडायचं नाही, पण आरोही पोटच्या मुलीसारखी काळजी घेतलीस. काका फिरायला जाऊन आलात का, नाश्ता केलात का, गोळ्या घेतल्यात का, ही आठवण आता कोण करून देणार आम्हाला. हा ना. आणि आमची खोटी खोटी भांडणं होतात ना, ती सोडवायला आता तूच नसणार. मग भांडत तरी काय मजा आहे. काका मी नसताना सुद्धा आग्रह व्यवस्थित चालू राहणार आहे आणि ही तुमची जबाबदारी आहे सगळ्यांची. अगं पण तू नसणार ना. मी येणार ना मध्ये मध्ये. आणि खरं सांगू, तन्मय ना खूप चांगला मुलगा आहे. तो इतरांसारखा नाहीये. आरोही,
थोडस बोलायचं होतं तुझ्याशी. काय झालं? जरा इकडे येतेस? ए इथे आमच्या समोर बोलायला तुला काय झालंय? बाजूला काय? इथे जे काय बोलायचं इथे आमच्या समोर बोलते का दोघांच्या? नाही तर काय नाही तर काय? हे आता याची दादागिरीच असते भलतंच असतं काहीतरी एक तुझं. मिनिट, एक मिनिट. आता ती ऐका, आम्हाला ऐका. परत भेटणार आहे का अशी गप्पा नाही मारायला? काय नाही पण- बास, एक मिनिट. तुम्ही आत्ता म्हणालात ना भांडायचं नाही म्हणून. मी एका मिनिटात आले, मी लगेच आले. आले आले आले. चला का. आणि आगा बोललो तर रडू बिडू नको अजिबात. ए, थांबे रे, फालतूगिरी आहे. बोला काका. आरोही, तन्मयशी बोलणं झालं रायाच्या फोन विषयी? झालं, अगदी सविस्तर बोलणं झालं. आपला काहीतरी गैरसमज झाला होता. आपण समजतोय ना तसं अजिबात काही नाही. मला ना थोडासा डाऊट वाटला. तुम्हाला माझी काळजी वाटते ना, त्यामुळे तुमचं वाटणं अगदी साहजिक आहे आणि तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात. पण आता नका काळजी करू, आता सगळं छान होणार आहे. होय अरू, माझीही तीच अपेक्षा आहे. तू आनंदात सुखात राहावस एवढीच इच्छा आहे. बाकी काही नाही. तन्वी म्हणत होती की तू बोलवलंस म्हणून. काय झालं? आरोहीला भेटायला गेला होता. हो. सांगून जायचंस ना, किती वेळ वाट बघत होतो. सॉरी आई. काय झालं? माझ्याकडून छोटीशी गिफ्ट. आई काय? पैसे? तुझ्या लग्नासाठी जमवून ठेवले. आता ती वेळ आली. अरे मला हे नकोय, आहेत माझ्याकडे. माहितीये रे मला, खूप कमावतोस तू. हे पैसे तुला फार थोडेही वाटतील, पण तुझ्या लग्नात माझा थोडासा हात.